जलगांव जिले की चोपड़ा कृषि उत्पन्न बाजार समिति में इन दिनों मक्का और सोयाबीन की आवक लगातार बढ़ रही है। मौजूदा समय में बाजार में रोजाना करीब 400 क्विंटल मक्का और 100 से 150 क्विंटल सोयाबीन की आवक दर्ज हो रही है। हालांकि कुछ मक्का अभी भी गीला आ रहा है, जिससे उसे बेहतर दाम नहीं मिल पा रहे हैं। बाजार समिति के सभापति नरेंद्र पाटिल ने किसानों से अपील की है कि वे मक्का पूरी तरह सुखा कर लाए, जिससे उन्हें बेहतर कीमत मिल सके। आने वाले दिनों में मक्का की आवक में और अधिक बढ़ोतरी की संभावना जताई जा रही है। 24/10/2025 वार बुधवार चोपड़ा बाजार समितीत मक्याची आवक वाढायला सुरुवात झाली, तसंच सोयाबीनची आवक वाढायला सुरुवात झाली। फक्त शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती करतो की माल बाजार समितीत आणत असताना घाई करू नका। ड्राय असलेला माल आणा, कोरडा करून माल आणा, म्हणजे जेणेकरून आपल्याला 2 पैसे चांगले भाव मिळतील। हीच मी एक शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती करतो। ओला माल जर आणला तर व्यापाऱ्यांना सुद्धा आपल्या बाजार समितीत सुकवायला जागा नाही आणि क्लायमेट थोडं खराब असल्या कारणाने व्यापारी माल घ्यायला, ओला माल घ्यायला घाबरत असतात। जर तो माल ड्राय राहिला तर आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसा नक्की जास्त फायदा होईल आणि शेतकऱ्याला त्याचे 2 पैसे बेनिफिट चांगल्या प्रकारे मिळतील। आबा सध्या आवक किती आहे आणि भाव काय आहे त्याला? काल मंगळवार रोजी 400 क्विंटलची आवक आपल्या बाजार समितीमध्ये मक्याची होती आणि 130 ते 150 क्विंटल सोयाबीनची आवक आलेली होती। याच्या व्यतिरिक्त जिनिंगांमध्ये सुद्धा आपला डायरेक्ट माल जात असतो, तिथं सुद्धा ह्याचप्रमाणे म्हणजे जेवढा माल आपल्या बाजार समितीत आला प्रीमायसेसमध्ये तेवढाच माल जिनिंगांवर सुद्धा गेलेला आहे। येत्या आठवड्याभरात हा माल ज्या 2000 क्विंटलपेक्षा जास्त पर डे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भाव जर सर्वसाधारण रेट पाहिले तर 1700 ते 1400 पर्यंत चांगले रेट मिळत आहेत। अजून याच्यापेक्षा जर जास्त ड्राय माल असला, कोरडा माल आला तर आपल्याला 2 पैसे शेतकऱ्यांना चांगले मिळतील असं व्यापाऱ्यांकडून सुद्धा आपल्याला शब्द आलेले आहेत।